नाशिक सिडकोतील भोळे मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे आणखी एक अपघात घडला असून एका रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। रिक्षा थेट खड्ड्यात अडकल्याने वाहनाचे नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठा खड्डा असून वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने त्याची दुरुस्ती केलेली नाही। त्यामुळे वाहन चालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा न दिसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो। या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत रस्त्याची देखभाल करण्यात महापालिका अपयशी ठरत असेल तर खड्ड्यांमुळे वाहनांचे होणारे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी अशी मागणी केली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या विकासाच्या घोषणा केल्या जात असताना शहरातील विद्यमान रस्त्यांची दयनीय अवस्था मात्र नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतीये। अखेर या रिक्षाच्या नुकसानीची भरपाई महापालिका देणार का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। नागरिकांनी तातडीने हा खड्डा बुजवून परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही दिलाय। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।